हॅलो फ्रेंड्स, आता आज आपण सायन्सचा फर्स्ट चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा लेसन बघणार आहोत. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. तर जेवढ्या वनस्पती किंवा प्राणी या अस्तित्वात आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला कोणती विभिन्नता आढळून येते? काय आढळून येते? अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. पृथ्वी तलावर आपल्याला खूप विभिन्न प्रकारच्या वनस्पती व प्राणी आढळून येतात. काही वनस्पती, सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. त्या प्लांट्सला खूप सुंदर सुंदर रंगारंगांची फुलं असतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. काही पाण्यात वाढतात. वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट्स. तर काही डेझर्ट्समध्ये म्हणजे वाळवंटात देखील वाढणारे असतात. विच हॅव अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. ज्यांना तिथे पाणी मिळत नाही अशा ठिकाणी देखील त्या वाढू शकतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन्स. तर काही वनस्पती केवळ बर्फाळ प्रदेशात वाढणाऱ्या दिसतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप. काही वनस्पती आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय पाहता येत नाहीत. तर व्हेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. तर काही वनस्पती ह्या खूप मोठ्या असतात. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. सो इट इज क्लिअर दॅट इट इज नॉट ओनली इन द प्लांट्स दॅट वी फाइंड डायव्हर्सिटी. ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर means made from one cell and multicellular means whose the plant animals whose construction whose body is constructed of many cells are called multicellular. तर काही प्राणी एका सेलपासून बनलेले असतात, काही प्राणी खूप सेल्सपासून बनलेले असतात. सम आर व्हर्टेब्रेट्स व्हेअर ॲज अदर्स आर इनव्हर्टेब्रेट्स. काहींना पाठीचा कणा असतो, काहींना पाठीचा कणा नसतो. आपल्याला माहीत आहे पाठीचा कणा असणारे जसं की मानव, कुत्रा, मांजर, साप हे व्हर्टेब्रेट्स आहेत. तर झुरळ किंवा छोटे छोटे कीटक जे आहेत हे सगळे इनव्हर्टेब्रेट्स आहेत. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टिलियन, ॲरियल एट्सेट्रा. मला असं वाटते तुम्हाला या सगळ्या यांची कन्सेप्ट्स माहीत असावेत. ॲक्वॅटिक म्हणजे काय? ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे. ॲम्फिबियन म्हणजे दोन्हीकडे राहू शकणारे जसं फ्रॉग. रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे जसं की साप वगैरे. आणि एरियल म्हणजे आकाशात उडणारे जसे की बर्ड्स. तर असे वेगवेगळे व्हरायटी आपल्याला प्राण्यांची दिसून येते. दीज ऑब्झर्वेशन्स गिव्ह राईज टू द क्वेश्चन. तर मग आपण जर सगळीकडे असं बघितलं तर आपल्या मनात एक क्वेश्चन येतो की हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी केम इन टू बिईंग. हे एवढं कसं काय अस्तित्वात आहे, कसं काय शक्य झालं? आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. सगळीकडचे राजस्थान आणि काश्मीर सगळीकडचे जे ॲनिमल्स आहेत ते सगळे एकाच टाईपचे असतात का? काश्मीर म्हणजे स्नोई रिजन, राजस्थान म्हणजे डेझर्ट रिजन. तर सगळीकडे जेव्हा वातावरण ॲटमॉस्फिअर सेम नाही तरी पण तिथले ॲनिमल्स किंवा प्लॅन्ट्स सेम राहू शकतात का? आपण विचार करू शकतो. राहू शकतील का? ते राहू शकणार नाही. कॅन यू एलॅबोरेट ऑन एनी डिफरन्सेस बिटवीन द टू. आपल्याला त्यांच्यामध्ये फरक करता येईल का? तर आपण पाहू आता कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लरिश इन स्नोई रिजन्स लाईक काश्मीर. आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळालेलं आहे की कोनिफेरस म्हणजे सूचीपर्णी म्हणजे ज्यांचे पाने अशी सुईच्या टोकांसारखी असतात किंवा ज्या झाडांचा शेप असा निमुळता असतो ते कोनिफेरस ट्रीज. तर आपण जेव्हा काश्मीरसारख्या स्नोई रिजनमध्ये जर गेलो तर तिथे आपल्याला पाईन अँड देवदार सारखीच ट्रीज पाहायला मिळतात. हाऊएव्हर इन द डेझर्ट्स ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया बाबूल आर टू बी फाउंड. आणि राजस्थान जिथे डेझर्ट आहे, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅक्टस, ॲकेशिया यासारखे प्लांट्स पाहायला मिळतील. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. आणि तसंच ॲनिमल्स जर पाहिलं तर कॅमल जो आहे हा आपल्याला माहीत आहे हा कुठे दिसतो आपल्याला? हा राजस्थानमध्ये म्हणजे डेझर्टमध्ये दिसेल, तर तो काश्मीरमध्ये नाही राहणार. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस. मग आपण विचार करू शकतो का की असा फरक का आहे?
असा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये शरीर रचनेमध्ये ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणाच्या वातावरणानुसार बदल झालेला आहे. ह्यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन. आता आपण ॲडॅप्टेशनची डेफिनेशन पाहू. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे हळूहळू झालेले चेंजेस दॅट ऑकर इन द बॉडी पार्ट्स. ते घडून येतात जे बॉडी पार्ट्समध्ये हळुवारपणे खूप वर्ष लागतात हे चेंजेस व्हायला. हे चेंजेस हळुवारपणे बॉडी पार्ट्समध्ये घडून येतात. अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि ऑर्गॅनिझम्सच्या बिहेवियरमध्ये पण चेंजेस होतात. विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. आपल्या सराउंडिंगसोबत ॲडजस्ट करण्याला हेल्प होण्यासाठी जे त्यांच्या बॉडीमध्ये आणि बिहेवियरमध्ये हळूवारपणे चेंजेस होतात अशा चेंजेसला म्हणतात ॲडॅप्टेशन्स. दे टेक प्लेस ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. त्यांना घडून यायला बराच लांब कालावधी लागतो. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. आता आपण सगळ्यात पहिले पाहूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये प्लांट आणि हॅबिटॅट म्हणजे तो कोणत्या ठिकाणी राहतो, त्याचं वसतिस्थान कोणतं आहे. टाईप ऑफ रूट, त्याचे रूट्स कसे आहेत, फायब्रस रूट, टॅप रूट वगैरे. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज, आणि त्याचे पानं कशी आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, त्याचं खोड कसं असते. ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर हे ऑब्झर्वेशन तुम्हाला काही प्लांट्स दिलेले आहेत त्या प्लांट्सच्या बाबतीत करायचं आहे आणि मग तुम्ही समजू शकता की त्यांच्यामध्ये कशा प्रकारे चेंजेस असतात. आता आपण पाहूया ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स अँड व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. आपल्याला अशा सगळ्या वॉटर बॉडीजला व्हिजिट द्यायची आहे आणि मग आपण तिथे जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आणि जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये काय फरक आहे. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. तर आपल्याला आढळून येईल की काही ॲक्वॅटिक प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉईलमध्ये एकदम फर्मली पक्क्या रुतलेल्या असतात ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीच्या बॉटममध्ये सॉईलमध्ये त्या चांगल्या खोलवर रुजलेल्या असतात आणि त्यांचे स्टेम्स जे आहेत ते पाण्यामध्ये बुडालेले असतात. व्हाईल लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. परंतु त्यांची पानं आणि त्यांची फुलं हे सरफेसवर तरंगत असतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. तर काही वनस्पती ह्या पूर्णपणे वरतीच तरंगत असतात. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉईल. त्यांचे जे रूट्स असतात ते रूट्स पाण्यामध्ये जमिनीमध्ये रुतलेले खोलवर रुजलेले नसतात. द सर्फेसेस ऑफ लीव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ अ वॅक्सी लेअर. आणि त्यांचे जे लीव्ज असतात त्यांचे जे स्टेम्स असतात त्या स्टेम्सचे जे सरफेस असतात ते सरफेस एका वॅक्सी लेअरनी म्हणजे एक अशा मेणासारख्या चिकट द्रव्याने ते माखलेले असतात, कव्हर केलेले असतात. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. आणि ह्या प्लांट्सचे ॲक्वॅटिक प्लांट्सचे जे पानं असतात ते पानं कसे असतात, थिन अगदी पातळ आणि स्लेंडर लाईक अ रिबनसारखे पातळ पतले असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. त्यामुळे पाण्याचा जोरदार झोका जरी आला तरी हे जे प्लांट्स आहेत ह्या प्लांट्स वाहून जात नाही, त्या तिथेच वाकून जातात. फ्लेक्झिबल असल्यामुळे, पातळ असल्यामुळे त्या
वाकून जातात आणि परत सरळ होऊन जातात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स ऑफ ॲक्वेटिक प्लांट्स आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. आणि त्यांच्या स्टेम्समध्ये आणि पेटिओल्समध्ये काही एअर स्पेसेस असतात. एअर स्पेसेस असतात म्हणजे त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात, म्हणजे ते स्पंजसारखे आतून थोडेसे त्याच्यामध्ये पोअर्स असतात आणि त्यामुळे त्यांना हलकापणा येतो आणि त्यामुळे ते पाण्यावर सहज तरंगू शकतात. इथे आपल्याला एक लोटस स्टॉक दाखवलेला आहे, लोटसची दांडी दाखवलेली आहे. ती लोटसची दांडी मधातून कापल्यास आपल्याला दिसते की त्याच्यामध्ये कसे 4 छिद्र आहेत. त्या छिद्रांमुळे ती दांडी हलकी होऊन जाते, कारण त्याच्यामध्ये हवा आहे. आता समोर पाहूया ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. टेक 2 पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड द अदर अ लीफी प्लांट. आता 2 पॉटेड प्लांट्स घेतले. पॉटेड म्हणजे कुंडीतले रोप, आणि एक कॅक्टसचं घेतलं आणि एक लीव्ज असलेलं घेतलं, पानं असलेलं घेतलं. टाय प्लॅस्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्ज ऑफ दिस प्लांट्स. आणि या पानांच्या हे जे रोप आहेत ह्या रोपांच्या पानांना आपण हळुवारपणे एक प्लॅस्टिकची बॅग बांधून दिली. अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. सकाळपासून जर आपण त्यांना उन्हात ठेवलं तर काय दिसेल. इन द आफ्टरनून ब्रिंग दीज स्पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. काय दिसेल. सम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आपल्याला तिथे दिसेल की काही पाणी त्या पॉलिथिनच्या, जी आपण पॉलिथिन बांधून ठेवली होती त्या पॉलिथिनच्या आतमधून काही पाण्याचे ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसतील. परंतु इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. दोन्ही बॅगमध्ये सारखीच क्वांटिटी दिसेल का पाण्याची. नाही. एका झाडांनी पाणी जास्त एव्हॅपोरेट केलेलं राहील आणि एका झाडांनी कमी केलेलं राहील. Desert plants are either leafless or their leaves are like small needles or have been modified into thorns. तर हे कसं होईल. जे डेझर्ट प्लांट्स आहेत, म्हणजे जे डेझर्टमध्ये कमी पाण्यामध्ये वाढणारी जे रोपं आहेत, झाडं आहेत, ते कसे असतात. ते लीफलेस असतात, त्यांना पानं नसतात. आणि त्यांचे जे लीव्ज असलेही तर ते अगदी स्मॉल नीडल्स सारखे असतात, म्हणजे छोट्या छोट्या सुईसारखे, म्हणजे काट्यांसारखे असतात. म्हणजे त्यांच्या पानांचं रूपांतर हे काट्यात झालेलं असते. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय एव्हॅपोरेशन. आणि त्यामुळे त्यांचं एव्हॅपोरेशन होत नाही. एव्हॅपोरेशन म्हणजे त्यांच्यामधलं पाणी हवेमध्ये बाहेर पडत नाही वाफेच्या माध्यमात. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड इज देअरफॉर फ्लेशी. आणि त्या स्टेममध्ये वॉटर आणि फूड असते आणि म्हणून ती जी स्टेम आहे ती कशी असते. फ्लेशी म्हणजे फुगीर असते, मांसल असते, म्हणजे त्याच्यामध्ये असा दळ असतो. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲब्सेन्स ऑफ लीव्ज. आणि ह्या ज्या स्टेम्स असतात त्या स्टेम्स फोटोसिंथेसिस करू शकतात. फोटोसिंथेसिस म्हणजे फूड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती फूड बनवण्याची प्रक्रिया पानांद्वारे केली जाते कोणत्याही वनस्पतीत. पण या वनस्पतीला तर पाने नाहीत, तर या वनस्पतीत स्टेम म्हणजे खोड त्या पानांमध्ये, त्या वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिसचं कार्य करतात. देअर रूट्स पेनेट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. आणि या वनस्पतींची जे रूट्स असतात, मुळं असतात, त्या पेनेट्रेट म्हणजे रुजलेल्या असतात. डीप इन टू द सॉईल म्हणजे सॉईलच्या आतमध्ये खोलवर रुजलेल्या असतात. कशासाठी. इन सर्च ऑफ वॉटर, पाण्याच्या शोधामध्ये या झाडांच्या ज्या मुळं आहेत, रूट्स आहेत, त्या रूट्स जमिनीमध्ये खोलपर्यंत गेलेल्या असतात. देअर इज अ थिक लेयर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स टू. आणि यातून देखील एव्हॅपोरेशन कमी व्हावं म्हणून यांच्या स्टेम्सवर देखील एक वॅक्सी लेयर आलेली असते. इथे आपला ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्सपर्यंत झाला आहे. इथे आपण एक ब्रेक घेऊया. पुढला पार्ट पुढील व्हिडिओमध्ये पाहू.